नमस्कार. महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. हा तरुण अमेरिकेत मस्तपणे आपले जीवन जगत होता, शिक्षण घेत होता आणि आपले करिअर घडवण्याची तयारी करत होता. पण एके दिवशी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी तरुणांना झुरळ म्हटले आणि या भावाने कॉकरोच जनता पार्टी या नावाने इंस्टाग्रामवर एक प्रोफाईल तयार केले. मग काय, संतप्त तरुणांनी त्या प्रोफाईलला जोरदार पाठिंबा दिला आणि पाहता पाहता 22 मिलियन लोक त्याच्याशी जोडले गेले. आणि हीच एक छोटीशी चूक अभिजित दीपके भावाला थेट अमेरिकेतून भारताच्या रस्त्यावर घेऊन आली, कारण अचानक त्यांच्या डोक्यावर एक मोठी जबाबदारी आली, 22 मिलियन लोकांची आणि त्यांच्या हक्कांसाठी लढण्याची जबाबदारी. भावाने आपल्या करिअरला कुलूप लावले आणि आपले भविष्य भारतीय संविधानाच्या भरोशावर सोपवून लाखो विद्यार्थ्यांचा आवाज बनत रस्त्यावर उतरला. गेल्या काही दिवसांत त्यांनी अशा अनेक कठीण प्रसंगांचा सामना केला, ज्यांचा सामना कदाचित त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यातही केला नसता. त्यांना गर्दीत मारहाण करण्यात आली, त्यांच्या अंगावर शाई फेकण्यात आली, पोलिसांनी त्यांना पकडून मारहाण केली. डोळ्यांतून अश्रू वाहत होते, पण त्यांनी हार मानली नाही. जय भीम चा नारा आणि भारतीय संविधान हीच त्यांची ताकद बनली. दिल्लीच्या जंतर मंतरवर पहिला आंदोलन केल्यानंतरही हे आंदोलन फक्त एका दिवसापुरते मर्यादित राहू नये, म्हणून ते देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये गेले आणि विद्यार्थ्यांना एकत्र करून आंदोलन केले. नंतर असे वाटू लागले की आंदोलन आता हळूहळू थंडावत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना घेऊन ते जंतर मंतरवर धरणे आंदोलनासाठी बसले. या आंदोलनाला वैज्ञानिक सोनम वांगचुकजी यांचीही साथ मिळाली. सुरुवातीला सरकार आणि त्यांच्या यंत्रणेने हे आंदोलन दडपण्याचा खूप प्रयत्न केला, पण सतत ठामपणे उभे राहिल्यानंतर आणि सोनम वांगचुक यांच्या उपोषणामुळे या आंदोलनाला वेग मिळाला आणि आज या आंदोलनाने सरकारची झोप उडवली आहे. अभिजित दीपके यांच्या त्यागाला आणि संघर्षाला सलाम. महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला टच करा, जाहिरातीसाठी संपर्क करा.